अब अंधेरे से लड़ेंगे लोग मेरे। 70 वर्षाच्या लोकशाही व्यवस्थेमधला अंधार नाहीसा व्हावा याच्यासाठी गेल्या 4 तासापासून आपण या हनेगाव नगरीमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्याला वंदन करतो। या सभेसाठी ज्यांनी कष्ट घेतले ते भारिप बहुजन महासंघाचे, एमआयएमचे, वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते यांनाही मी वंदन करतो। मंचावर उपस्थित असलेले आजच्या या सभेचे अध्यक्ष, आमच्या नांदेड जिल्ह्याची बुलंद तोफ, एमआयएमचा बुलंद आवाज, आमचे बंधू फेरोजी लाला साहब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी आता सुंदर भाषण केलं ते शिवाजी गेडेवाड, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष, अतिशय सुशिक्षित असं नेतृत्व डॉक्टर संगरत्न पुरेजी, भारिपचे धडाडीचे नेते कुमार कुलतडीकर, वने साहेब, एमआयएमचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेत बसलो तर सगळे अतिशय सुंदर भाषण ज्यांनी केलं ते सगळे मान्यवर मंडळी आणि आपण सगळे लोक, 17 जानेवारीची ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक सभा नवा मोंढा मैदानावरती झाली आणि त्या सभेनंतर प्रस्थापित जे नांदेडचे स्वतःला मालक म्हणतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। आता पायाखालची वाळू सरकली, इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या बुडाखालची सत्ता सरकणार आहे आणि ती सत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची आहे। 17ची म्हणजे 17 तो खतरा हो गया। 17ची सभा झाल्यानंतर मला काही पत्रकार बंधूंचे फोन आले की म्हणले साहेब 17ची सभेचा दणका लय जोरात बसलाय आणि डायरेक्ट राहुल गांधीचं नाव आले। मी म्हणलं मला आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर असं वाटत होतं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्र्याचा मी पराभव करणार आहे। मला कुठं माहित होतं की देशाचा भावी पंतप्रधान त्याचा पराभव मला। त्याचं कारण असं आहे बंधू, हा जो कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये तो आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीच्या राजकारणाचा प्रारंभ आदरणीय बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रानंतर भारतामध्ये केलेला आहे, त्याचा परिणाम म्हणून आमच्यासारख्या लहान मोठ्या समाजामधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झालेली आहे, एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की ही जी व्यवस्था आहे जी 70 वर्षाच्या लोकशाहीनं घडवलेली ती 169 घराण्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे। इथे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रामध्ये कोट्यावधीच्या संख्येनं 1.5 कोटीपेक्षा जास्त संख्येनं मुसलमान बांधव या महाराष्ट्रामध्ये राहतात, कोट्यावधीच्या संख्येनं धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये राहतात, कोट्यावधीच्या संख्येनं लिंगायत बांधव राहतो, कोट्यावधीच्या संख्येनं बौद्ध बांधव राहतो, मातंग बांधव राहतो। आजपर्यंत या सगळ्या कोट्यावधीच्या संख्येच्या लोकांना पार्लमेंटमध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये किती प्रतिनिधित्व मिळालंय, हा फार महत्वाचा प्रश्न आहे। 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये कोट्यावधीची संख्या असणाऱ्या या जमातींनी केवळ मतदान केलं, कधी देशमुखाच्या गडीला मतदान केलं, कधी पाटलाच्या वाड्याला मतदान केलं, त्याला मतदान आम्ही केलं, त्याला सिंहासनावर आम्ही बसलो आणि या लोकाईनं मात्र आमच्या पत्रवळ्या उकंड्यावर मांडल्या।
यायला भेटायला जायचं म्हणलं तर आम्हाला महिना महिना लागते. ह्याच्या दारावरती आमच्या पिढ्यान माणसं बसली. राजकीय दृष्ट्या आम्ही गुलाम झालो. आता ही गुलामगिरी आम्हाला संपुष्टात आणायची आहे आणि नांदेडचा मालक आम्हाला या लोकांना बनवायचा आहे. म्हणून आमचे भाऊ फिरोजभाई लाला हे नांदेडचे उद्याचे आमदार आहेत आणि हे मी तुम्हाला आज सांगतो. त्यांना कोणीच रोखू शकत नाही. त्याचं कारण फिरोजभाई लाला हे केवळ एकटे नाहीत. त्यांच्या सोबत आज मल्हार शक्ती आहे, त्यांच्या सोबत आज भीमशक्ती आहे, त्यांच्या सोबत आज आमचे आदिवासी बिरसा मुंडाची शक्ती आहे. या सगळ्या शक्ती जर एकवटल्या तर बाकीचे जे मोठमोठे पैलवान मोठमोठ्या गाड्या घेऊन तुमच्या भेटीला येतात, त्याच्या गाड्या धुरळा उडीतात आणि आमची लेकरं त्या धुरळ्यामध्ये पांढरे शिपटतात. कारण रस्तेच नाही, सगळा धुरळा आहे. त्याच्या बॅनर लावा, त्याच्या गाड्या पुढे फटाके वाजवा, त्याच्या मिरवणुकीमध्ये दोरा तुटेपर्यंत आमचे लेकरं नाचते आणि इलेक्शन झाल्यावर ती आम्हाला विचारायला तयार नाही. 4 पिढ्यापासून या व्यवस्थेनं आमच्या बापजात्याचा अपमान केला, आमच्या बहिणीचा अपमान केला, आमच्या भावाचा अपमान केला, आमच्या भाऊकीचा अपमान केला. आम्हाला याच्या दारावरती न्याय मागण्यासाठी तिष्ठत बसावं लागलं. महिनोन हेच दर्शन आम्हाला होत नाही. कधी गावामध्ये हे येत नाहीत, कधी आमचे रस्ते पाहत नाहीत, आमचे लेकरं कसे शिकतात, आमच्या माय माऊलीची इज्जत कशी वेशीवर टांगली जाते, आमचे आरोग्य केंद्र कधी बघत नाहीत, कधी आमच्या शाळेला हे भेट देत नाहीत. ह्या श्रीमंताच्या अवलादी यांना आम्ही फक्त गाद्यावर बसवलं आणि यांनी मात्र आमच्या लेकराबाळाच्या तोंडामध्ये माती टाकण्याचं काम केलं. हे किती काळ सहन करायचं, किती पिढ्या सहन करायचं. म्हणून गावागावामधला शिकलेला पोरगा आता ही व्यवस्था मोडून टाकण्यासाठी उभा टाकलेला आहे आणि त्याची ती ताकद वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे असं आम्ही मानतो. म्हणून तुमच्या गावाचं नाव हानेगाव आहे. हानेगावमध्ये रट्टे देणारं गाव, त्यामुळे चिंताच नाही. तुम्ही बिलकुल या पैलवानाला बिलकुल मातीत घातल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याजवळ एक ताकद दिलेली आहे. कोणाला शिवी देण्याची गरज नाही, कोणाला धोंडा मारण्याची गरज नाही, कोणाच्या नादी लागायचं नाही, कुणासंग वाद घालायचं नाही. फक्त बटन दाबताना ही लेकरं डोळ्यासमोर ठेवा. ह्याच्या भविष्यासाठी, आपल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी, आपलं संविधान वाचवण्यासाठी, आपल्या मुस्लिम बांधवांच्या वरती जे काही हल्ले झाले, 127 मुस्लिम बांधव केवळ ताटामध्ये काय खाल्लेलं आहे, पिशवीमध्ये कोणतं मास आहे याचा एकरब अखलाक सारखे आमचे 127 बांधव या हरामखोर व्यवस्थेनं मारले. आमच्या दलित बांधवांच्या दिल्ली काढल्या, आमच्या धनगर आरक्षणाची यांनी टिंगलटवाळी केली, मुस्लिम आरक्षणाची टिंगलटवाळी केली, मराठा आरक्षणाच्या कोपराला गुळ लावला, ओबीसीला भयग्रस्त केलं. काय केले? म्हणून यांना जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर बंधूंनो, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं आपल्याला शक्ती लावावी लागणार आहे, नाहीतर काळ आपल्याला माफ करणार नाही. बंधू, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बंधूंनो, आज नांदेड जिल्ह्यामधलं वातावरण जर पाहिलं तर सगळीकडे एकच चर्चा आहे. एका बाजूला किमान 2000 कोटीचा मालक, बलदंड, ताकदवान असा पैलवान, आणि दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये प्रामाणिकपणानं, निष्ठेनं फुले शाहू आंबेडकराचा, भगतसिंगाचा विचार सांगणारा एक मास्तर. काय लढाई आहे! एका बाजूला 2000 कोटीचा मालक आहे, परंतु जगाचा इतिहास जर तुम्ही पाहिला, ज्या ज्या वेळेला धनशक्तीचा आणि लोकशक्तीचा सामना झालेला आहे, त्या वेळेला धनशक्ती मातीत मिसळण्याचं काम लोकशक्तीनं केलेलं आहे. आणि ते इंशाअल्लाह नांदेड जिले से होगा. आणि त्यामुळं यो धनगराचा पैलवान आहे, घोळसू घोळसू कसं मारायचं त्यामध्ये माहिती. शेवटी मल्हारराव होळकर, यशवंतराजे होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचं क्रांतिकारी रक्त आमच्या थमण्यात आहे आणि आमच्या डोक्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद, बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाची चिंगारी आहे. आणि कशासाठी संसदेत जायचंय? काय आहेत का आमचे धंदे? आहे एखादा कारखाना? काय एखादा आमचा उद्योग, एखादी सुतगिरणी? काय एखादी आमची संस्था आहे?
कॉलेज आहे